फुलं आणलं असते काय पण नमस्ते छान केलंय हो सुरेख बघायला खराब आहे आदेशांची पायमल्ली आपण करत असतो. तर आमच्या आदरणीय मॅडम यांना मी जरबेरा एक लाईव्ह प्लांट आहे. तर मॅडमला पर्यावरणाचं संरक्षण अधिक चांगल्या रीतीनं व्हावं यासाठी भेट करतो आणि त्यांनी आपल्या घरामध्ये त्याचं संवर्धन करावं आणि पर्यावरणाचा संदेश द्यावा. त्याच्या खाली प्लेट ठेवा, त्याच्यात पाणी ठेवा, ते आपोआप खेचून घे. वरून पाणी टाकलं तर जळून जाईल. या सर्वजण सौ वंदना मॅडम, या ठिकाणी उपस्थित असणारे माझे सर्व सन्माननीय मित्र, या ठिकाणी असणाऱ्या भगिनी व आमच्या ताई यांना आमच्या फॅमिलीतर्फे मी स्वागत करतो. खरं तर मॅडम या स्टेजला आहेत असं मला कधीच वाटत नाही. कारण तर BEdला असताना मी अत्यंत एक लुकडी असे हवेवर उडून जाणारी वंदना पाहिली होती आणि ती वंदना एवढी वर्सटाईल होती आणि आहे. मला चांगलं आठवतंय मेरा नाम जोकरमध्ये राज कपूरनं जे जोकरची भूमिका वठवली, मॅडम जोकर होऊन आल्या होत्या आणि अक्षरशः दिवसभर कुणाला ओळखू आले नाही त्या वंदना फोटाने आहेत म्हणून. त्यांचा फोटो आजही माझ्याकडे आहे. मी मॅडमला सेंड केला होता. मी लातूरला गेल्यानंतर नाही मॅडम खरंच एवढ्या सियांगी होत्या ना मॅडम आहेत वाटतच नाहीत. मला आणखीन भरोसा वाटत नाही हे वंदना असू शकेल. आता शिक्षणाधिकारी म्हणून मी बोलणार नाही प्लीज. थोडंसं हातात येतोय. मी जेव्हा BEdला गव्हर्नमेंट BEd परभणीला गेलो त्यावेळी माझे लातूरचेच एक मित्र मला लक्षात आले की त्या ठिकाणी तानाजी भोसले आहेत, कृपया त्यांनी उभं टाकावं. तर ते इतके म्हणजे मदत करतात आणि सर्वांना मिळून मिसळून लातूर पॅटर्न तिथेही तयार केलेलं आहे. म्हणून मी अगोदर त्यांना भेटलं आणि सांगितलं मी लातूरून आले आणि सर्वच व्यवस्था तानाजींनी केली. आता तानाजी सर आहेत ते आणि तुम्हाला त्यांचा एक फोटो जर दाखवला तर कुणीही भरोसा करणार नाहीत. भिकारी सुद्धा रडून जाईल इतकी भिकाऱ्याची भूमिका त्यांनी वटवलेली होती. हाताला ते रक्तपिती फुटलेलं बघून तानाजीची विशेषता म्हणजे ग्रुप तानाजीची विशेष भूमिका म्हणजे ग्रुप फोटोमध्ये तानाजी सेंटरला बघून घेऊन आहेत. आणि तुम्हाला माहिती असेल आम्ही तिथं कधी सर वगैरे म्हणून बोलायचं. निलिमा कोकड होती माझ्यासोबत, तर ती मला टोकली की सर वगैरे मला जाऊ नको रे अरे कारे बोलत जा. आणि म्हणून मी तेव्हापासून आम्ही तिथे अरे कारे बोलायला लागलो. आणि माझ्या वाट्याला काय आलं होतं मैंने प्यार किया मधली भाग्यश्री, तर दोन्ही फोटो माझ्याकडे आहे. कविता नावाची मुलगी होती, तिचा पंजाबी ड्रेस मी तिच्या रूमवर जाऊन मागून आणला
आणि तो मैंने प्यार कियाचा मी हे केला होता. मी जेव्हा BEd संपवून घरी आलो तेव्हा मी आईवडिलांना सांगितलं बाबा मी मुलगी पसंत केलेली आहे आणि फोटो पण आणलेला आहे. दाखवलं ते मला एवढ्या शिव्या घातल्या, कडू बहिणीसारखीच करून घेतलाय आणि तुला ह्याच्यासाठी पाठवलं का, आणि दिवसभर ते जेवले नाहीत आणि मग शेवटी जाऊ द्या म्हटलं. मी संध्याकाळी सांगितलं तो फोटो माझा आहे. तर अशा आमच्या गमती आणि मी अत्यंत या ठिकाणी श्रीमंत मानतो मला की लातूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी क्लास 1 ऑफिसर आज आमच्याकडे पाहुणचारासाठी आल्या. मी येतो, आपले स्वागत करतो आणि तानाजीला 2 शब्द बोलून त्यानंतर अंगद कोळींनी समारोप करावा अशी विनंती करतो. तानाजी या. माणसाचं जीवन कसं असतं मला एका वाक्यात सांगतो. माणसाचं जीवन ही कादंबरी आहे. ती स्वतः लिहिता येत नाही आणि दुसऱ्याला सांगता येत नाही. त्या कादंबरीप्रमाणेच मॅडमचं जीवन आहे. मॅडम म्हणजे एकदम जोकर मी जेवढ्या भूमिका वटवल्या मॅडम, वास्तविक जीवनामध्ये जर तुम्ही मॅडम जर बोलायला लागल्या तर तुम्ही प्रत्येक जणी रडले. माणसाचे 2 जीवन असतात, व्यक्तिमत्व, बाहेरचं व्यक्तिमत्व आणि अंतर्गत व्यक्तिमत्व. तर खरं पाहिलं तर आम्ही जे तिथं शिकलो, आम्ही घरून चांगले होतो, पैसे वगैरे देत होते, आम्ही फीस भरू शकलो असतो. पण आता जे आपण म्हणतो ना महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, माझ्या जीवनामधलं हे ज्वलंत उदाहरण आहे की एक स्त्री प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर कसे पादाक्रांत करते हे मला मी मॅडमकडून बरेच काही मी शिकलेलं आहे. कारण आमच्या वंदना मॅडम आमच्या ग्रुपमध्ये राहायचं, मी लातूरचं असल्यामुळे भाषण वगैरे करायचं सगळं त्यांनी म्हणल्याप्रमाणे आम्हाला आमचं म्हणलं की ते बरं वाटायचं. ग्रुप झाला होता आणि अक्षरशः त्या आता सांगायला हरकत नाही मॅडम, सांगणार आहे. मॅडम मेस चालवत होत्या. मॅडमची प्रतिकूल परिस्थिती इतकी ही होती की मॅडम स्वतः मेस चालवत होत्या. केशव सूर्यवंशी बसवेश्वर कॉलेजला मॅथ असणारा आमचा 6 जण तिथं जात होते. आम्ही केव्हा तर रविवारी आम्ही हाताला करून खायचं, आम्ही रविवारी वगैरे जायचं. म्हणजे जीवनामध्ये माणसं पाठीमागं पाहतात. आणि मी कितीतर वर्षानंतर मला असं म्हणलं की वंदना, मला अशोक कडबे म्हणला अरे आपली वंदना आली लातूरला उपसंचालक मध्ये. हा मग भरोसाच वाटला नाही मला. मी प्रत्यक्षात गेलो, चेहरा पाहिल्यानंतर पुन्हा पाहिला आणि इतक्या दिवसानंतर आम्ही भेटलो. 95-96च्या नंतर मॅडमला मी बहुतेक 19-20च्या दरम्यान 20 मध्ये माझी अडचण होती कॉलेजची. मॅडमकडे माझं अप्रूव्ह होतं. मी गेलो आणि खूप प्रेमाने मॅडमनी बोलल्या की, आणि तिथं सगळ्यांना सांगितलं बघा मी ह्यांची मेस चालवली, मी गणेश, मी आणि अभिमान नाही केशव सूर्यवंशी गेलो. म्हणजे जीवन कसं असावं आणि खरंच जीवन संघर्षमय असेल तर त्याला जीवन म्हणतात. आपल्याला जे सगळं ऐकतं मिळतं त्याला जीवन म्हणत नाही. खरं पाहिलं तर मॅडमचं जीवन एक वेगळं जीवन आहे. स्त्री शक्ती काय असते आणि जीवन काय असतं यांच्याकडून शिकावं. मी काही जास्त बोलणार नाही. मॅडम एक सगळ्यांची शोकांतिका आहे. मी त्यावेळेस तुमच्याकडे आलो आणि तुम्ही नेटकच शुभेच्छा दिल्या तुम्हाला. पुण्यावर वगैरे ऑर्डर येईल उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी म्हणून गेला. त्याच्यामुळे उच्च माध्यमिकचा संपर्क तुटला. पण सर्वांचं असं म्हणणं आहे अशोक कडबेला प्राचार्य करत असताना आपण हे केलं. सर्वांची इच्छा आहे जेवढे आहेत की तुम्ही लातूरमध्ये आहेत तोपर्यंत गेट टुगेदर करा. आमचं 91चं BAचं गेट टुगेदर झालं. तर पुन्हा एकदा मॅडमना मी शुभेच्छा देतो. असंच मॅडमचं हो चालतं. मॅडमला असंच उच्च पदावर जावं मॅडम. आणि आपला माणूस आपले क्लासमेट असेल. आणि आम्ही इतकं बी फ्रँक राहायचो 1996ला. तेव्हा मोबाईल वगैरे असं काही नव्हतं. पण आम्ही खूप प्रेमानं राहायचो. 120चा स्टाफ होता आणि प्राचार्य वयस्कर प्राचार्य भारसवाडकर सर होते. एक शिस्त. नीला मॅडम असतील, कानडे सर असतील, आपले कुलकर्णी सर मॅडम आपले चाकूरचे, वा सुंदर. आम्हाला इतकं काय माहिती नाही पण अशी संस्कार आमच्यावर झालेले म्हणून आम्ही टीचिंग फील्ड मध्ये कशातच कमी नाही. म्हणजे ती बॅच आमची. पुन्हा एकदा मॅडमला शुभेच्छा देतो. आपण गेट टुगेदर नमस्कार करतो. सर्वांना शुभेच्छा देतो पुढील कार्यासाठी. ही सगळी टीम बघून हे सगळं वैभव बघून आमच्या सुभाषला आम्हाला सुद्धा खूप भरभरून येते आणि खूप भरून येतो. मॅडमचा जो नम्रपणा आहे तो नम्रपणा एकाच कारणाने आहे, ज्या माणसाने संघर्ष केलेला आहे ती माणसं खूप नम्रपणे बोलतात. आजही प्रशासनामध्ये
दूषित शब्द, दूषित वातावरणातला हवा किंवा इकोसिस्टम मध्ये जाणारे वाईट शब्द हे मॅडम बद्दल येत नाही, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि आमच्यासोबत तुम्ही आज आलात आणि ह्या टीम मधली, तुमच्या टीम मधली एकोपा बघितला. एकोपा मधलं एक महत्वाचं वैशिष्ट्य बघितलं की पुढे तुम्ही जावा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आमच्यातला कोणीतरी पुढे जाताना आम्ही टाळ्या वाजवता वाजता डोळ्यातलं पाणी पुसावं आणि मग वरच्या माणसाने पाठीमागून फिरून बघावं, मी तुमच्यासोबत आहोत. ही जी ग्रुप संघटना, ग्रुप संकल्प, ग्रुप संवेदना आणि ग्रुप भावना आहेत पण तुमच्या दिसून आल्या. मला खूप अभिमान वाटतो. मॅडम, तुम्ही प्राथमिक शिक्षण अधिकारी झाल्यापासून आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये ज्या काही समस्या होत्या त्या सहजपणे सोडवण्यासाठी, कसं एखादा गायक पट्टीत गातो, सहज गातो, वरच्या पट्टीत सहज, पुन्हा खालच्या पट्टीत पुन्हा आला फिरतो, पुन्हा सारेगम म्हणतो आणि पुन्हा अजून रिदमला येतो, पुन्हा शेवट सुद्धा इतका आकर्षक करतो. असंच आपलं आयुष्य एक संगीतमय आणि आकर्षक झालेलं आहे. आम्हाला सुद्धा कधी कधी वाटायचं की शिक्षणाने कशी येते, की काय सांगतात, की काय सूचना देतात, की परंतु आमचा कधी योग आला नाही मॅडम. कशामुळे आलं नाही तर सकाळी 10:30 वाजता वर्गात गेलो, 4:30 वाजता बाहेर पडतो. ज्या मुलांनी 1,00,000 वाक्य केले त्या 1,00,000 वाक्य केलेल्या मुलांना एक कॉम्प्युटर बक्षीस देतो. गेल्या वर्षी मी 5 कॉम्प्युटर बक्षीस दिले, यावर्षी 5 दिले. असं शाळेला बक्षीस नाही, डायरेक्ट विद्यार्थ्याला कॉम्प्युटर बक्षीस देतो. आता माझ्या अभ्यासक्रम पदावर राहावं आणि आम्ही तुमच्याकडे यावं, दरबारामध्ये येत असताना जो सन्मान होतो, जो सत्कार होतो, जी माया लागते, जी प्रेम लागते, जिव्हाळा लागतो, वेलासारखं. आता खरं तर तुम्ही पुढे गेल्यानंतर असं मी बघितलं की आजोबा आणि आजी त्या नातवावर खूप प्रेम करतात. वडाचं झाड त्याच्या पारंब्यावर प्रेम करते, तसं पुढे जाऊन तुम्ही आमच्यावर प्रेम करावं, नव्या पिढीला काहीतरी संस्कार मिळावे, खूप चांगले संस्कार मिळावे. हा जो विघटित चाललेला संस्कार सांगितल्याप्रमाणे 15 ते 20 वयोगटासाठी तुम्ही एखादा उपक्रम राबवा, मूल्यांकन करावं आणि मूल्यांकनासोबत मूल्य संस्कार टाकावे. यासाठी जे लागतंय, काय लागतंय तुमचं, त्या सगळ्या बैठका घ्याव्यात, एवढंच माझं म्हणणं आहे. वंदे मातरम.